तर नमस्कार सर्वांना. लाडक्या बहिणी संदर्भात खूप अशी महत्त्वाची माहिती त्या संदर्भात आपण आज पाहणार आहोत. तर आपल्याला माहीतच असेल, बऱ्याच ज्या लाडक्या बहिणी आहेत त्यांचे अर्ज बाद होण्याची शक्यता आहे. म्हणजे काही लाडक्या बहिणी स्वतःहून अर्ज मागे घेत आहेत त्या आपल्याला माहीतच असेल. तर याच्यामध्ये कोणत्या लाडक्या बहिणी बाद होणार त्या संदर्भात आपण पाहणार आहोत. महत्त्वाचं म्हणजे ज्यांचं जे वार्षिक उत्पन्न जे आहे ते 2.5 लाखापेक्षा जास्त आहे, अशा ज्या लाडक्या बहिणी आहेत त्यांनी त्या पूर्णपणे बाद होणार आहेत. ज्यांच्याकडे 4 चाकी गाडी आहे, ती कोणती पण असो, मग त्या पण लाडक्या बहिणी बाद होणार आहेत. एक लक्षात घ्यायचे, आपण ज्यावेळेस ते हमीपत्र भरून दिलं तर फॉर्म भरताना त्या हमीपत्रावर जे काय माहिती दिलेली ती जर पूर्णपणे खरी असेल तर तुम्ही निश्चित राहायचे, त्या लाडक्या बहिणी निश्चित राहायचे, त्यांचे अर्ज वगैरे काही बाद होणार नाहीत. पण त्या हमीपत्रामध्ये जी काही क्रायटेरिया आता तुम्ही पाहताय ते आपण सगळं लिहून दिलेलं आहे हमीपत्रामध्ये. काही जर असेल तर पूर्व कारवाई वगैरे झाली तर मी सर्वस्वी जबाबदार राहील. त्याच्यामुळे तुम्ही पूर्ण त्यावेळेस जे हमीपत्र भरून दिले त्याच्यामुळे तुम्ही सर्व लिहून दिलेले त्यांना. जर तुमचे पैसे जरी आलेले असेल तर गव्हर्नमेंट तुमचे ते पैसे परत बी घेऊ शकतं, असं काही नाही. तर त्यांना आपण तसं दिलेलंच आहे हमीपत्रामध्ये लिहून. त्याच्यामुळे ज्या काही लाडक्या बहिणीचे जे फॉर्म आहेत, ज्यांचे नियम अटी बसत नाहीत, त्यांनी ते एक तर तसं लिहून द्यायचे फॉर्ममध्ये, म्हणजे किंवा माघारायचे. आता याच्या आदित्य तटकरे यांनी सांगितलं, याच्या अगोदर जे आतापर्यंत पैसे भेटते त्याचा काही विषय नाही. पण यानंतर जे आता ते गव्हर्नमेंट लेवलला त्याचे जे हे अधिकारी आहेत ते कोणाचं बसतंय कोणाचं नाही हे चेक करणं त्यांनी चालू केलेलं आहे. तर याच्यावरून असं घ्यायचं, आपण लक्षात घ्यायचं आहे की आता ते गव्हर्नमेंट थ्रू हे करण्यापेक्षा आपण जर त्या नियमात बसलो, आपण स्वतःहून ते जे लाडक्या बहिणीचा अर्ज असेल ते आपण मागे घेऊ शकताय, जेणेकरून पुढे आपल्याला काही अडचणी वगैरे येणार नाही, हे देण्यात यायचं. तर अशा प्रकारच्या ज्या काही लाडक्या बहिणी आहेत, 4 चाकी 2.5 लाखापेक्षा जास्त उत्पन्न ज्यांचं आहे त्या लाडक्या बहिणी बाद होणार आहेत, हे देण्यात यायचे. तर पहा, अशा प्रकारची माहिती होती. आणि आता जो काही येणारा हप्ता आहे, तो येणारा हप्ता जो आहे 26 जानेवारीच्या अगोदर या 2-4 दिवसामध्ये जमा होण्याची शक्यता आहे. असं त्याला जे काही निधी आहे त्याचा ते निधीला मान्यता पण मिळालेली आहे आणि निधी अप्रूव्ह झालेला आहे. ती या 2-4 दिवसामध्ये कधी पण त्या लाडक्या बहिणींना ते जमा होऊ शकतो. तर पहा, अशा प्रकारची माहिती होती. माहिती आवडली असेल चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा, जेणेकरून आपण सर्व व्हिडिओ आपल्या चॅनलवर घेऊन येत असतो. तर थँक्यू, बाय बाय. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओ.